अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ गुरु महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार भक्तांनो, तुम्हा सगळ्यांना सर्वात आधी श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे मी तुमच्या चॅनलमध्ये वेड फक्त स्वामींचे। तर आपल्या आयुष्यामध्ये जसं मनुष्य म्हणून आपण जर जन्माला आलेला आहे तर सगळ्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स असतात। कोणाच्या जास्त असतात, कोणाच्या कमी असतात, पण काही ना काही प्रॉब्लेम असतो। तरी तुम्हाला त्या प्रॉब्लेममधून जर सुटका हवा असेल तर मी तुमच्यासोबत आज एक खूप चांगला असं उपाय करणार आहे आणि ते उपाय मला सुद्धा आजही कळालेला आहे। आजही मी केंद्रातून बघून आलेले आहे आणि म्हणते की तुमच्यासोबत शेअर करू। तर स्वामी समर्थ महाराजांचा मला हे एक खूप चांगला ह्यांच्या मार्गावर आल्यावरती असं एक फायदा आहे की आपल्याला खूप जास्त पैसे वेस्ट करायचं हे सांगत नाही। म्हणजे याचा कोणता असा उपाय नसतो की याच्यामध्ये खूप जास्त पैसे लागतात की तुम्ही खूप लांब तुम्हाला यात्रा करून जायचं आहे, तिकडं यज्ञ होम हवन खूप मोठे पैसे जास्त देऊन आपल्याला करायचं आहे, असं कोणताच नसतो ह्याच्यामध्ये। त्याच्यामुळे ह्यांचे उपाय तोडगे मला खूप जास्त आवडतात आणि ते खूप जास्त प्रभावी पण असतात। त्याच्यामुळे मी आज एक खूप चांगला असाच एक खूप प्रभावी उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तुमच्या घरामध्ये आता ह्या उपायाने काय होणार आहे, माणसं व्यसनी आहेत, चिडचिडे आहेत, नवरा बायकोमध्ये जमत नाही किंवा माणसं ऐकत नाही, मांसाहारी आहेत, व्यसनी आहेत, तर सगळं व्यवस्थित होऊन जाणार आहे। मुलं चिडचिड करत आहेत, मुलामध्ये भांडण खूप होत आहे, चिडचिड करत आहेत, मुलं ऐकत नाही आहेत आणि अभ्यास करत नाही, जसं आपल्याला पाहिजे तसं वागत नाही आहे, तर त्यांच्यासाठी पण चांगलं आहे। घरात आजारी वृद्ध व्यक्ती आहे, त्यांच्या जे आजारपण आहे त्याच्यामध्ये सुधारणा होत नाही आहे, तर त्यांच्यासाठी पण हा चांगला आहे। एखादी व्यक्ती खूप दिवसापासून एखाद्या आजारापासून त्रस्त आहेत तर त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे। म्हणजे सगळ्या घरामध्ये जे काही आहे, नजरबाधा आहे, वाईट कोणाची नजर लागलेली आहे, कोणी करणी केलेली आहे, एखादं पिशाचाचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, जे काही दोष आहेत ना ह्या आयुष्यामध्ये, ह्या ब्रह्मांडामध्ये, सगळ्यावरती हा उपाय काम करणार आहे आणि आयुष्यामध्ये तुमच्या नक्की काही पॉझिटिव्ह बदल घडून येणार आहे ह्या उपायाने। तर काय आहे ते उपाय, तर जसं आपण स्वामी सेवेकरी आहे तर आपण रोज सेवा करतो स्वामींची, तर 3 अध्याय 11 माळी जप जसं की हा कंपल्सरी आहे तर आपण करतच असाल, तर त्या करत असताना आपल्याला अगरबत्ती लावायची आहे। अगरबत्ती आपल्याला घरात लावून ठेवायची आहे जेव्हा आपण सेवा करतो आणि आपण सेवा करेपर्यंत तो अगरबत्तीचा जो भस्म तयार होतो ते भस्म आपल्याला तयार करायचं आहे। केंद्रामध्ये मंदिरामध्ये तेच केलं असतं, ते पारायण करतात, जे आरती करतात, ते सगळं केलेले जे पॉझिटिव्ह एनर्जी आहे ते आपल्या आसपासमध्ये फिरत असते आणि तो एनर्जी कुठं ना कुठं अगरबत्तीमध्ये सुद्धा असते आणि त्याचा तो भस्म तयार होतो आणि तो भस्म आपण देवाचा प्रसाद म्हणून आपण आपल्या कपाळाला, आपल्या कंठाला लावतो, जिभेला आपण लावतो, खाऊन घेतो। तर हा भस्म आपल्याला आपल्या घरी तयार करायचा आहे। तो तयार करून आपल्याला आपल्या घराचे जेवढे सदस्य आहेत त्या सदस्यांच्या कपाळावर लावायचं आहे, कंठाला लावायचं आहे आणि नंतर तो जे भस्म आहे त्या भस्माला आपल्याला दक्षिण दिशेकडे, आपल्या घरातलं जे दक्षिण दिशा आहे त्या दक्षिण दिशेकडे असं फूक मारायची आहे किंवा तो जे राख आहे तो टाकून द्यायची आहे। तर आता ह्याच्याने काय होणार आहे, आणि तो दक्षिणच दिशेला तर का, तर दक्षिण दिशा ही यमाची दिशा असते। जे काही आपल्या घरामध्ये साडेसती असो, भूत पिशाच, एखादी करणी, जे काही होत असो, एखादी आजार वगैरे, ते सगळं दक्षिण दिशेनेच होतं, कारण दक्षिण दिशा यमराज म्हणजे सगळे जे काही आपल्या घरात विकार येतात, साडेसाती येतो, ते सगळं निगेटिव्ह एनर्जी जे येतात ते सगळं दक्षिण दिशेने येतं। त्याच्यामुळे तुम्ही गंगाजल वगैरे पण असेल तुमच्या घरी तर ते सुद्धा तुम्ही पंचामृतान आहे, गंगाजल आहे, जे काही किंवा गोमूत्रही तुम्ही जर शिंपडत असाल तर तुम्ही दक्षिण दिशेला शिंपडा, जेणेकरून तुमचं जे घराचा वातावरण आहे ते शुद्ध होणार आहे सगळं केल्यानं। आणि जे भस्म आहे ते तुम्ही घरांचे जे सगळे आहेत त्यांना ते लावायला द्या, थोडंसं कंठाला लावायला द्या, त्याच्यानंतर दक्षिण दिशेला ते फेका। तुम्ही एखादा उतारा काढत आहे, एखाद्याची नजर काढत आहे तर ते नजर उतारा, एखाद्या व्यक्ती आजारी आहे, बरंच होत नाही काय नाही, तर त्याचा नजर उतारा काढून आपल्याला तो जे आपण उतारा काढलेला असतो तो दक्षिण दिशेला फेका। खूप लवकर प्रभाव पडणार आहे आणि हा तुम्हाला उपाय 40 दिवस सतत करायचा आहे, जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये काही ना काही पॉझिटिव्ह तुम्हाला बघायला भेटणार आहे। मुलामध्ये चिडचिड कमी होत पडतील, मुलं सगळे आज्ञाधारी बनतील किंवा तुमच्या घरात ते जे विचार आहेत लोकांचे सात्विक विचार होतील, त्यांच्यामध्ये काही ना काही एक पॉझिटिव्ह बदल होणार आहे। तर नक्की हा उपाय तुम्ही करा आणि मी पण आजपासून करणार आहे, कारण मला सुद्धा हा उपाय माहिती नव्हता। एकदम म्हणजे काहीच त्याच्यामध्ये पैसे खर्च करायची गरज नाही, कुठं जायची गरज नाही आहे, खूप वेळ बसायची गरज नाही आहे, एकदम साधा सोपा उपाय तुमच्या आयुष्यामध्ये एवढा मोठा बदल घडून आणणार आहे। तर मी तर खूप एक्साइटेड आहे की काय माझ्या आयुष्यामध्ये बदलणार आहे, तर मी पण आजपासून करणार आहे आणि तुम्ही सुद्धा हे बदल करा आणि हे
जे काही मी सांगते ते केंद्रामधून ऐकून मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा माझा हा प्रयत्न असतो, जेणेकरून एक स्वामी समर्थांची प्रचिती लोकांपर्यंत पोहोचावं, एक माझ्याकडून एक ग्राम अभियान हो, हीच मला आस राहते आणि हेच माझी अपेक्षा असते तुमच्याकडून की तुम्हाला एखादा उपाय, तोडगा, स्वामी सेवा चांगली वाटत असेल तर ते तुम्ही सुद्धा लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचाही उद्धार होणार आहे आणि त्यांचा सुद्धा उद्धार होणार आहे. तर अशाच प्रकारचे चांगले व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. श्री स्वामी समर्थ.